रस्त्याच्या नावाखाली धातूर कामं करून अनेक वेळेस या रस्त्याची बिलं उचलली जातात। मागच्या 2 वर्षापासून आमच्या गावचे माजी सरपंच भाऊसाहेब पाटील बडक हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त या रस्त्याची डागडुजी स्वखर्चाने करत असतात। यावर्षी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या रस्त्यावर मुरुम टाकून हा रस्ता दुरुस्त करून विद्यार्थी आणि गावकऱ्यांची या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची अडचण सोडवण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केलेला आहे। परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की कुठलंही मोठं काम करत असताना गावकऱ्यांच्या मदतीने हे काम झाल्यापेक्षा शासनाने त्वरित या कामाकडे लक्ष देऊन हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त करून येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी आणि जे काही गावकरी मंडळी असतील यांची होणारी गैरसोय टाळावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो। तसेच लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास गावकऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रशासनाला इशारा देतो। नमस्कार, मी भाऊसाहेब विश्वनाथ पाटील बडक, माजी सरपंच पळसी तथा विद्यमान सदस्य पळसी। या ठिकाणी आतापर्यंत शासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही शासन झोपेचे सोंग घेत आहे। अनेक वेळा बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले, परंतु साहेब नुसते हा करून या ठिकाणी कमीत कमी 5 वर्षापासून आम्हाला या ठिकाणी चालवत आहेत। या ठिकाणी मी माझ्या वाढदिवसानिमित्त 2 वेळेस हा रस्ता स्वखर्चाने या ठिकाणी गड्डे भरलेले आहेत। आताही माझे वडील कैलासवासी विश्वनाथ बाळा पाटील बडक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ मुरुम टाकून आज खड्डे बुजवण्याचं काम करत आहेत। परंतु हे थातूर काम किती दिवस चालणार आहेत। या ठिकाणी कमीत कमी 1,500 विद्यार्थी 5वी ते 12वीपर्यंत या ठिकाणी महाविद्यालय असून कमीत कमी 1,500 विद्यार्थी या ठिकाणी शाळेत ये जा करतात। खूप रहदारीचा रस्ता आहे, तरी शासनाने याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी रस्ता लवकरात लवकर मंजूर करावा व या ठिकाणी सिमेंट रस्त्याची आम्हाला खूप आवश्यकता आहे। तसं निवेदनही सार्वजनिक बांधकामाला दिलेलं आहे, तरी प्रशासनाला विनंती आहे की आपण दखल घेऊन लवकरात लवकर या रस्त्याला सुरुवात करावी। मी इयत्ता 10वीतला विद्यार्थी जोगेश्वरी हायस्कूलमधला पळशी नदीचा। कारण की आमच्या गावातल्या रोडाची अशी परिस्थिती की गड्डे आमच्या रोडावर आणि आम्हाला या जायला खूप तकलीफ होती। कारण की कधी पाणी येईल राहतो पुरा गारा राहतो रस्त्यांना, कधी गाड्या येतात ते पाणी उडतं आमच्या अंगावर, आमचे कपडे कधी पॅन्टी ओढले होता, कधी शर्ट ओढले होता।